ओम गम गम रे नमः ओम गम गम रे नमः ओम गम गम रे नमः ओम गम गम रे नमः. आज मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी. आजची तारीख आहे 27 फेब्रुवारी 2026. अर्थातच महत्त्वाचा हा असा दिवस आणि मराठी भाषेबद्दल अभिमान असणारे आपण आणि त्याच्याबद्दल एक कविता किंवा माहिती कवितेतून वर्णन करायची असं माझ्या मनात आलं. आणि मी गेल्या वर्षीसुद्धा कविता लिहिली होती आणि यावर्षीसुद्धा मी लिहित आहे. अर्थातच महत्त्व त्या दिवसाचं अतिशय आहेच. त्याचं आपण वर्णन करणं फार कठीण आहे. इतकं फार मोठं त्यांचं कौतुक करण्यासारखं अभिमान वाटण्याचं असं त्यांचं साहित्यिक होते. ते साहित्यिक क्षेत्रामध्ये त्यांचं मानाचं स्थान होतं. अतिशय महत्त्वपूर्ण असं त्यांचं जीवन होतं. मान सन्मान होता. अनेक त्यांना पुरस्कार मिळाले होते. असे ते कोण वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज. असे कुसुमाग्रजांची माहिती आपणाला मी देत आहे. कुसुमाग्रज अर्थातच ज्येष्ठ कवी म्हणून त्यांचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. आणि आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये 2 भाषा होत्या, गुजराती आणि मराठी. आता त्यामुळे मराठी भाषेला महत्त्व प्राप्त करण्यासाठी यांनी प्रयत्न केले. आणि विशेष म्हणजे आजचा दिवस हा मराठी भाषेचा गौरव दिन म्हणून आहेच. आणि कुसुमाग्रजांचा वाढदिवस हा असे 27 फेब्रुवारीला महत्त्वाचं स्थान आहे, महत्त्व आहे. कुसुमाग्रज या दिवसाचे महत्त्व दोन्ही दृष्टीने आहे. कुसुमाग्रज स्वतः लेखक होते, कवी होते, चित्रपट पटकथावर लिहित होते आणि त्यांना या अनेक क्षेत्रातून त्यांना प्रसिद्धी मिळाली आहे. अशा या श्रेष्ठ कविते महत्त्व आहे आणि अनेक पुरस्कारांचे मानकरी पण आहेत. अनेक पुरस्कारांचे मानकरी. अतिशय महत्त्व. त्यांचा जन्म हा 27 फेब्रुवारीला झाला होता आणि म्हणून त्यांच्या या दिवसाला महत्त्व आहे. 10 मार्च 1999 रोजी त्यांचं निधन झालं होतं. त्यांचं जीवन असं होतं, सरळ साधं जीवन होतं, पण ते त्यांना अंतराळातील तारा असे त्यांना एक मान मिळाला होता की त्यांचा सन्मान अशा शब्दात केला होता. आता याच्यावर मी थोडक्यात एक कविता लिहितोय. आज मराठी भाषा गौरव दिन, आज मराठी भाषा गौरव दिन, मराठी भाषा श्रेष्ठत्व मार्गदर्शन. श्रेष्ठत्व कोणाला मिळालं आहे? कुसुमाग्रजांना. आज मराठी भाषा गौरव दिन, मराठी भाषा श्रेष्ठत्व मार्गदर्शन. कविता, कादंबरी, नाटक, कथाकथन. कविता, कादंबरी, नाटक, कथाकथन. साहित्यिक क्षेत्रात होता त्यांना बहुमान. साहित्यिक क्षेत्रात होता त्यांना बहुमान. ज्येष्ठ कवी शिरवाडकर विष्णू वामन. ज्येष्ठ कवी शिरवाडकर विष्णू वामन. आज गौरव भाषा दिन निर्णय शासन. आज गौरव भाषा दिन निर्णय शासन. मराठी मातृभाषा असे आम्हा अभिमान. मराठी मातृभाषा आम्हा अभिमान. ऐतिहासिक मराठी भाषा प्राप्त दिन. ऐतिहासिक मराठी भाषा प्राप्त दिन.
कथा, कादंबरी, नाटक यांचे लेखन कलाक्षेत्रातही होता बहुमान. कुसुमाग्रजांना कथा, कादंबरी, नाटक यांचे लेखन कलाक्षेत्रातही होता बहुमान. 27 फेब्रुवारी त्यांचा जन्मदिन. 10 मार्च 99 झाले निधन. अशा या कुसुमाग्रज जे कवी आहेत वा शिरवाडकर म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांच्याबद्दल आजचं महत्त्व आणि थोडक्यात माहिती कवितेतून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे थोडक्यात वर्णन केलेलं आहे आणि अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्याचा आपण लाभ घ्यावा. ओम गम गणपती नमः.